मी संघात निर्माण झालेली भावना सांगतोय तुम्हाला. मी त्या पोराचं ते गाणं ऐकलं आणि त्याच्याकडे पाहून हसलो. त्याला समजलं रे यांना आवडलं नाही वाटते. ते पोरग 50 फुटावर पुढं गेलं आणि त्यानं त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदललं. पाऊले चालती पंढरीची वाट. तो परत चित्रपटातलं गाणं लावेल का मला माहिती नाही, पण एका कीर्तनकाराकडे पाहून, ज्ञानोबा यांचा पोशाख पाहून एका ट्रॅक्टर चालवणाऱ्या पोराला त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदलं बाबा वाटतं. ही संघाने निर्माण झालेली भावना. माझं जाऊ द्या हो भगवत भक्तांनो, मला काहीच किंमत नाही, पण मी जो पोशाख घालतो, मी ज्या संप्रदायाची उपासना करतो त्याला जगात खूप किंमत आहे. त्यामुळं देशाने, कालाने आणि संघाने कधी कधी आपली भावना विभागली जाते, पण ज्यांची भावना देशात नाही, कालात नाही, संघात नाही, कधीच बदलत नाही. काही लोकांची भावना, गोलेबाबा सांगायचे, माझे गुरुजी आजही सांगतात, काही शेतकरी आहे, शेतकऱ्याचे प्रकार आहे, फार वेळ तुमचा घेणार नाही बरं का, अगदी वेळ आहे. काही शेतकऱ्याचे प्रकार आहे. पहिला शेतकरी म्हणायचे सातबाऱ्यावरचा, दुसरा शेतकरी बांधावरचा आणि तिसरा शेतकरी राबणारा. बाबा सांगायचे पहिला शेतकरी सातबाऱ्यावरचा म्हणजे काय नाही, फक्त उतार्यात त्याचं नाव आहे, त्याच्या बापाच्या वारसाने लागलेलं, असं काही शेतकरी जगात. दुसरा शेतकरी बांधावरचा, त्याला कवडीची अक्कल नाही शेतीतली, फक्त बांधावर उभा राहतो, इकडून निंदा इकडून निंदा, धुरे निंदून घ्या, मधलं सुटलं तरी चालेल, समजा हे बांधावरच आहे. पण तिसरा शेतकरी राबणारा, तो मात्र कष्टच करतो, मेहनतीनंच जमीन पिकवतो. तसे काही भावशील माणसं आहेत, त्या 3 जण विभागले. 3 जसे शेतकरी दिसतात तसे 3 प्रकारचे वारकरी सुद्धा दिसतात. पहिला वारकरी सातबाऱ्यावरचा, काही नाही, माळकऱ्याच्या घरात जन्माला आलो, कशी बशी गळ्यात माळ आली, सातबाऱ्यात नाव लागलं. दुसरा शेतकरी बांधावरचा, पंढरपूर आलं, आळंदीची वारी आली, सप्ताह आला, तेवढ्या पुरतं त्याचं चाललंय, बांधावरचा, परवडले हे. पण तिसरा शेतकरी आहे राबणारा, तो टाळ कानावर पडले की हे टाळ मयतीचे आहेत की बारशाचे, याचा विचार न करता टाळाच्या दिशेनं पळत सुटतो, तो राबणारा वारकरी. परवा नाही करत. टाळ हा वारकऱ्याचं जीवन आहे महाराज. एका फळाचे अधिपती बाबा सुद्धा कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहतात. काय परंपरा ही, एकानं कुणीतरी बोलावं, दुसऱ्याने उभं राहावं. आमच्या फळावर सुद्धा सगळी मंडळी उभी राहतात सेवा करायला, आपला आनंद घ्यायचा. आम्ही आमच्या एक बाबांना म्हणायचो, बाबा बसा. नाही रे पोरो, वारकऱ्यानं सेवा केली पाहिजे गड्या. किती दिवस फेटे बांधून लोकांना सांगायचं रे, हा टाळ आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे. कीर्तनामध्ये माणसाला, कीर्तनकाराला लोकांच्या प्रवाहात कधी कधी नकळत वाहत जावं लागतं, पण टाळकऱ्याला कधी वाहता येत नाही. त्याच्या गळ्यातला टाळ त्याला वाहू देत नाही, तो टाळ त्याच्याकडून सेवाच करून घेतो. इतकी ताकद. जगातली सगळ्यात श्रीमंत वस्तू कोणती असं जर मला कोणी विचारलं तर मी ते सांगेल, ती टाळ आहे. ती 400 एकर जमीन ज्याच्या घरी त्यानं घेऊ नये. ज्याच्या बापानं आयुष्यात 4 कामं चांगले केले, ज्याच्या बापानं माझ्या तुकोबरींच्या 4 अभंगाची सेवा केली, त्याच्याकडे टाळ येतो. ही टाळ घेणारी माणसं या सगळ्यांची, माझ्यासहित आपली सगळ्यांची पूर्वज स्वर्गामध्ये गेली आणि देवांना त्यांची भेट झाली. ते म्हटले, तुम्हाला काय पाहिजे हो? आपल्या पूर्वजांना, माझ्या आजोबांना, माझ्या पंजोबांना विचारलं. ते म्हटले, तुम्हाला देवा आम्हाला काही द्यावं वाटत असेल तर आम्हाला हेच द्या. काय? स्वर्गीचे पूर्वज इच्छिता धीरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता धीरज, वंशी भक्तराज वावा कोणी, वंशी भक्तराज स्वर्गीचे पूर्वज इच्छिता धीरज, स्वर्गीचे पूर्वज
इच्छिता स्थिरता स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरंग स्वर्गीचे पूर्वज इच्छिता स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरंग पूर्वीचे पूर्वज इच्छिता स्वर्गीचे पूर्वज इच्छिता राजा स्वर्गीचे पूर्वज इच्छिता राजा वंशी भक्त राजा वावा कोणी वंशी भक्त राजा हरी स्वर्गीचे पूर्वज इच्छिता स्वर्गीचे पूर्वज इच्छिता वंशी भक्त स्वर्गीचे पूर्वज इच्छिता राजा वंशी भक्त राजा वावा वंशी भक्त राजा वावा स्वर्गीचे इच्छिता वंशी भक्त वाटत नाही हो आपण तुमचा जिल्हा बीडच आहे ना मग खरंच वाटत नाही आपण बीड जिल्ह्यात कीर्तन करतोय हे कीर्तन असं वाटतं एक तर आळंदीत देहूत पंढरीत किंवा श्री क्षेत्र मुक्ताईनगरला चाललेलं वैष्णवा घरी सर्व काळ सदा हा आनंद आहे आणि बाबांच्या आयुष्यातलं हे सोनं आहे बाबांनी गोळा केलेलं आपल्यावर उपकार आहे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर कारण अशी माणसं आयुष्य वेचतात आपल्याला घडवण्याकरता बनवण्याकरता खूप आनंद आहे अहो प्रत्यक्ष देहू आहे काय जायची गरज आहे आपल्याला देहूला इथं तुकोबबार आहे वैकुंठ गमन सोहळा आहे महाराजांचा तिरोभूत मुक्ताबाई सारखा सोहळा आहे त्यामुळं तो जगाच्या पाठीवर कुठंही साजरा होऊ शकतो प्रत्येक देहूलाच नाही तू का म्हणे गाजी वैकुंठी सोहळा प्रत्येक ठिकाणी 20 साजरी होते या विश्वाच्याच प्रत्येक भूमीवर प्रत्येक स्थळावर क्षेत्रावर तीर्थावर असं आहे खूप आनंद आहे कोणाच्याही गळ्यामध्ये टाळ येत नाही आणि आला तर तो उपासनाच करायला लावतो महाराज सेवाच करायला लावतो वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे तुकोबारे म्हटले ते भावशीळ आहे त्यांनी थोडंही आयुष्यामध्ये हालचाल केली नाही जशी गुलेबाबाची मी तुम्हाला शेतकरी सांगितले राबणारच जीवन साधूचं असतं ज्याला राबावं वाटतं परमार्थामध्ये महाराज या राबण्याचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम झालेला आहे या राबण्याचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम फार गोड आहे राबता राबता आणि भावशीलतेत केवळ देवा कारणी भाव तस्मत द्यावे न लगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा हरे राम कृष्ण त्यांनी जे भावनेत जीवन वेचलं त्यांना कळालं की देवाला या भावनेशिवाय दुसरं जर काहीच नको असेल तर आता आपली भूमिका ही केवळ भावनेची असावी भावनाच आपलं जीवन बनावं म्हणून त्यांना नुसतं धन्य म्हटलं नाही तर भावशील म्हटलं ज्यांच्या स्वभावातच भावशीलता आहे ज्यांच्या स्वभावातली भावना पडद्यावर केलेल्या उपक्रमात न दिसता पडदा अर्थात तीच भावना आहे जे दिसतंय तेच त्यांचं जीवन आहे त्यात थोडाही यत्किंचित बदल होत नाही झालेला नाही आणि होणार नाही झाला तर त्यांच्या या भावनेचा जगावर परिणाम होऊ शकतो का कसा होऊ शकतो त्याचं कारण आहे त्यांच्या भावनेचा परिणाम
त्यांच्या अंतःकरणापासून सुरू झालेलं आहे. त्यांचं अंतःकरणच इतकं निर्मळ आहे की त्यांची भावशीलता सहज ओळखीला येते. तुकोबरे त्यांच्या हृदयाचं, त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मोठेपणाचं महिमान गातात. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात निर्मळ आहे चित्त जैसे गंगाजळ. अहो गंगाजळाची उपमा आपल्याला मान्य होते ना. जितकं गंगाजळ निर्मळ आहे त्याही पेक्षा गंगेहुनी थोर साधू सुचिष्मंत गंगा शुद्ध होत त्यांचे संगी. अहो आमच्या गंगे असेल तर ते ज्ञानोबरांच्या अंतःकरणात जाते, तुकोबरांच्या अंतःकरणात जाते, आदिशक्ती मुक्ताबाईच्या अंतःकरणात जाते. इतकं साधूचं संतांचं हृदय निर्मळ आहे. ज्यांचे हृदय निर्मळ. काय विशेष हो महाराज त्यांच्या जीवनाचं? विशेष अनेक विशेष आहे. तुकोबरांनी 2-4 विशेष त्यांच्या आयुष्यातले सांगितले. पूजी प्रतिमेचे देव. काय करतात ते? प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. म्हणजे प्रतिमेच्या देवतेचे प्रकार आहे. आपल्याकडे प्रतिमेच्या देवतेची पूजा मान्य आहे. प्रतिमेच्या देवत्या अनेक आहेत. काही रेषा ओढून काढलेल्या मूर्त्या, त्याला रेख्य मूर्ती म्हणतात. रेख्य, लेप्य, दारुमयी, धातुमयी, शैली अनेक प्रकार आहेत. श्रीमद भागवतामध्ये त्याचा विस्तारानं विचार आहे. रेख्य मूर्ती नावाचा प्रकार आहे. रेख्य, रेषा ओढून काढलेली मूर्ती. जसं पुणे मुंबईला वडाची झाडं दिसत नाही वटपौर्णिमेला, मग तिथल्या महिला काय करतात वटपौर्णिमेला? रेषा ओढून मूर्ती काढतात, आकृती काढतात. कशाची? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कशाची? वडाची. त्या वडाची आकृती काढून त्या वडाला त्या महिला दोरा गुंडाळतात आणि त्याला म्हणतात वडापाव 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 वडापाव. म्हणजे वडा मला पाव, वडा मला पाव, असं 7 जन्म मला हाच पती मिळू दे वगैरे वगैरे. पण रेषा ओढून काढलेल्या मूर्तीची पूजा आपल्या संप्रदायामध्ये मान्य आहे. दुसरा प्रकार आहे मूर्तीचा रेख्य. लेप्य. काही मूर्त्या लेप्य. मारुतीरायाची मूर्ती लेप्य, त्याला शेंदुराचा लेप चढवला जातो. काही मूर्त्या धातुमयी आहे. धातुमयीमध्ये सोनं उत्तम, चांदी मध्यम, तांब पितळ कनिष्ठ असं म्हणतात आमच्या भागात. तुमच्या भागातलं मला माहिती नाही, कदाचित त्या माझ्या माऊल्यांना माहिती आहे. तांब्या पितळाची मूर्ती 1 पिढी वापरावी. आमच्याकडे सोनेचा कृष्ण आला की सासूचा कृष्ण विसर्जित केला जातो. तुमच्याकडे आहे का माहिती नाही, पण असलं पाहिजे. असं म्हणतात तांब्या पितळाची मूर्ती 1 पिढी वापरावी आणि विसर्जित करावी. चांदीची मूर्ती 3 पिढ्या वापरावी, विसर्जित करावी. सोन्याची मूर्ती तिला विसर्जित करता येत नाही. मग ती माझ्यासारख्याला, म्हणजे अहो ज्याला पूजेची आवड आहे, मला आवड आहे पूजेची, असं काय करा. आम्हाला काही द्यायचं आलं की तुमच्याबरोबर पोटात दुखायला लागतं. सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही. तांब पितळ सोनं त्या धातुमयी मूर्त्या आहे. काही मूर्त्या दारुमयी आहे. दारुमयी म्हणजे तिकडे जाऊ नका, जगन्नाथपुरीला जा. संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हणतात. जगन्नाथाची मूर्ती कशाची आहे? लाकडाची. ती दारुमयी मूर्ती. काही धातुमयी आहे, काही दारुमयी आहे. काही शेवटचा मूर्तीतला प्रकार आहे जो वारकरी संप्रदायात जास्त दिसतो, त्याला शैली मूर्ती म्हणतात. म्हणजे दगडाची मूर्ती. वेगळ्या वेगळ्या पाषाणाच्या मूर्त्या बनवल्या जातात. ते शैली मूर्त्याही आपल्या संप्रदायात सेवेला घेतात. तुकोबरे म्हटले मला माहिती नाही गड्या, पण पूजी प्रतिमेचे देव, ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. आणखी विशेष, संत म्हणत तेथे भाव. संत जिथे सांगतील तेच त्यांच्या जीवनाचं विशेष आहे. कुठेही ते डोकं घालत नाही. आमची संत सांगतात का बघा, संत म्हणती तेथे भाव. हा विचार जर कीर्तनात बसलेल्या लोकांनी स्वीकारला तर विशाल महाराज खोलेचा दावा आहे, तुमचा परमार्थ तर फसतच नाही, पण तुमचा व्यवहार सुद्धा फसत नाही. इतकी ताकद माझ्या तुकोबरांच्या शब्दामध्ये. व्यवहारात तुम्ही फसूच शकत नाही. आमचे गुरुजी एक दत्तूजी महाराज जुना दृष्टांत सांगायचे. मी त्यांचं उदाहरण आहे तुम्हाला सांगतो. ते म्हणायचे ज्ञानोबा तुकोबरांची प्रमाणं वाचून माणसाचा व्यवहार फसतच नाही. परमार्थ तर फसत नाही, पण व्यवहारही नाही. म्हणजे ते म्हणायचे एक राजा, त्याचे काही शिपाई त्याचा प्रधान शिकारीला गेले. शिकार पाहता पाहता 1-2 तास फिरले जंगलात, पण त्यांना शिकार काही भेटली नाही. ते शिकार शोधायच्या नादात यांची चुकामुक झाली. राजा कुठं, प्रधान कुठं, शिपाई कुठं. शेवटी ते म्हटले अरे बापरे, तिघांची चुकामुक झाली, आता सूर्य अस्ताला जाणार आहे, चला आपण घराकडे निघा. तिघी रस्त्यानं परत निघाले घराकडे. त्यात पुढे शिपाई रस्त्याला लागले. एका आश्रमाच्या बाहेर 2 डोळ्याचा आंधळा माणूस बसलेला पाहिला.
आणि ते पुढे आलेले 4 शिपाई, त्या राजाचे शिपाई त्या आंधळ्याजवळ थांबले आणि त्याला म्हणतात, ए आंधळ्या, आंधळ्या. आंधळ्याला वाईट वाटलं, माझं वय 75 वर्षाचं आणि आताची पोरं मला आंधळ्या म्हणतात. पण हरकत नाही, जाऊ द्या. काय रे बाबांनो, आम्हाला शहराकडे जायचंय, तुम्हाला रस्ता सांगता येईल का? म्हटले पुढे जा, ते पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाकडून उजव्या हाताला वळा, शहराकडे जाल. 15 मिनिटांनी प्रधान आला. आंधळे बाबा, ओ आंधळे बाबा, आम्हाला शहराकडे जायचंय, तुम्हाला वाट सांगता येईल का हो? सरळ जा, पिंपळाचं झाड आहे, उजव्या हाताला वळा, शहराकडे पोचाल. राजा आला. सुरदासजी, बाबा घ्या, तुम्हाला फळं आणली मी काही खायला. तुम्हाला जर त्रास नसेल, कष्ट नसतील तर माझी काही माणसं चुकली हो, मला तुम्हाला रस्ता सांगता येईल बाबा, वाट सांगता येईल? सरळ जा, पिंपळाचं झाड आहे, उजव्या हाताला वळ, शहराकडे जाशील बाबा. एवढं वाक्य बोलल्यानंतर तो आंधळा म्हणतो, राजा आताच गेली रे तुझी माणसं पुढे. दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस, मला राजा कसं म्हणतो याचं आश्चर्य वाटलं त्याला. बाबा तुम्ही आंधळे? हो, मी दोन्ही डोळ्याचा आंधळा आहे. मग तरी तुम्ही ओळखलं मी राजा आहे? आम्हाला सगळं ओळखता येतं राजा. अरे तुझे पुढे गेलेली 4 शिपाई आहे, मध्ये गेलेला प्रधान होता, आणि आता तो राजा आहे. पण तुम्हाला कसं कळलं बाबा? तो म्हणे आम्ही ज्ञानेश्वरी वाचली, आणि ज्ञानेश्वरी माणसाला फसू देत नाही. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तुमच्या दारात आलेला माणूस नुसता ऐकली त्याची वाणी की लक्षात येतं याच्या विचाराची काय सीमा आहे. अरे तुझे 4 शिपाई मला आंधळे म्हणून गेले, मी तेव्हाच ओळखले कमी पगारीन फुल अधिकारी. 75 वर्षाच्या माणसाला कोणी आंधळे म्हणतं का? तुझा प्रधान मला आंधळे बाबा म्हणून गेला, आणि तू आला मला सुरदास म्हटलं, खायला फळं दिली. त्या राजानं ते आंधळं खांद्यावर घेतलं आणि घरी आला. तुम्हाला जंगलात ठेवत नाही म्हणे. अरे राजा असं काय करतो? नाही नाही, घरीच राजवाड्यात. त्या शिपायांना सांगितलं, केवळ आता तुम्हाला या आंधळ्याकडे लक्ष ठेवायचंय. इतका डोकेबाज माणूस जंगलात, अरे राज्यात ठेवायचा तो. त्या राजाच्या नगरात घोड्याची रेस होती, स्पर्धा होती. 4 शिपाई फक्त आंधळीवर लक्ष ठेवायला. काही झालं तरी चालेल, या आंधळ मरता कामा नाही. आणि तेवढ्यात त्याच्या नगरात घोड्याची स्पर्धा होती, रेस होती. त्याने 40 लाख रुपयाला 2 काठीवाळ घोडे घेतले. पाक हाताने आणि ज्ञानेश्वरी माणसाला फसू देते काय का? दत्तूजी बस सांगायचे. मग ते घोडे राजाने घेतले, 40 लाखाचे घोडे खाली उतरले. राजाला वाटलं पैसे मोजून द्यायच्या अगोदर आंधळ्याला घोडे दाखवली पाहिजे. बाबा एवढे घोडे पहा बरे. आंधळ बाहेर आलं, काठी टेकत टेकत. कुठे रे बाबा? हे घोडं आहे. माझा हात लाव त्याला. धरला हात आणि लावला घोड्याला. ज्या घोड्याला हात लावला ते घोडं बिथरायला लागलं. आंधळ हसला. दुसऱ्या घोड्याला हात लावला, ती जागचं हालत नव्हतं. आंधळ म्हणे, राजा एकच घोडं घे, हे घोडं आपल्या कामाचं नाही, त्यात काही राम राहिलेलं नाही, ते रेसचं घोडं नाहीये. रेसला तरबेज घोडं, इंद्रियात सतेज असलेलं घोडं चालतं. हे काठेवाड नावाला आहे, पण याच्यापेक्षा गध जास्त पडू शकतो. बित्ती ठोकल्या. राजानं व्यापाऱ्याला विचारलं, खोटं बोलू नको नाही तर तलवारीने तुझं मुंडकं छाटेल. सांग, हा माझा बाबा सांगतोय आंधळा बाबा, हे एकच घोडं कामाचं आहे. व्यापाऱ्याला राजाने ठणकावून विचारलं, सांग कोणतं घोडं कामाचं आहे? तो म्हणे, राजा माफ कर, हे एकच घोडं घे, फक्त मला जाताना एवढं सांग, या आंधळ कुठून आणलं तू? लय घोडे विकले राजा रे, पण कोणी घोडं ओळखलं नाही रे. सारखे दिसायला, पण यानं बरोबर ओळखलं घोडं उजवं आहे. राजा म्हणे, गळ्या आश्चर्य तर मलाही वाटतं, या दोन्ही डोळ्याच्या आंधळ्यानं घोडं ओळखलं कसं? राजा म्हणे, बाबा तुम्ही कसं ओळखलं हेच घोडं उजवं आहे? आंधळा म्हणे, राजा आम्ही गाथा वाचलाय, आणि घोड्याची परीक्षा तुकोबाऱ्यांनी गाथ्यात केलेली. तेजा आयशा रीती तट्टू फोपावर येती, धक्का लावला धक्का की घोडं कळतं, हे प्रमाण गाथेतलंय तुकोबाऱ्यांच्या.